तर नागाव संघाचे आपण मित्र 12वे खेळू आमच्या समालोचन कक्षामध्ये या. जरी कल्पेश आमच्यासोबत गुणलेखन असतील पण 12वे खेळू असणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर येतो पहिलं षटक घेऊन यावेळेला आपण आगास संघाच्या माध्यमातून गंगाराम चालेल. गंगाराम गोलंदाजी मार्कवर शकला गणेश. पहिला चेंडू यावेळेला आपण इथे सोडून देतो. वेल्लेप करतोय पंच दीपक चौधरी वाईटची खूण करत आहेत. अवंत धाब्याने खातं उघडलं जातं. यावेळेला धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता नागाव 40+ संघ एक सलामीची जोडी गणेश आणि बाराम ही जोडी अतिशय चांगली जोडी मैदानावर पाहू शकता. गंगाराम राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता. गुडल्या स्पर्ट टेकअप झाला. चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करत येतो. वेग प्रचंड होता गंगारामच्या चेंडूला. डॉट चेंडूचे समाप्त येते. चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळतं यावेळेला. बिंदास्त खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एसट्यांच्या पाठीमागे आज पाहू शकतो त्यांना चंद्रकांत पाटील देखील सामन्यावर आपण संघामध्ये इन आहेत. गंगाराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतो शकला गणेश पाटील. चेंडू पुन्हा एकदा बॅक पुढे गेले स्क्वेअर कट करता प्रयत्न केला होता यावेळेला. पंच वाईडची खूण करतायत. अवांत धाब्याने भर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 धावा. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर ज्या महिला आहेत त्या आपल्या त्या गिरीश पंच वाईटची खूण देखील करतात. गिरीश पाटील यांच्या आपण त्या मातोश्री आहेत आई आहेत त्या त्यांच्या. धन्यवाद आई तुम्हाला देखील. आणि नेहमी ते आमचं समालोचन देखील ऐकतात. धन्यवाद आई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. गंगाराम चेंडू ऑन साइडला पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. जन्म देणारी आई राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा शिर्डीचा साई प्रशांत म्हात्रे. थोडासा शॉर्ट अँड वाईड चेंडू लगेच मुवमेंट बदलली आणि पूलचा फटका बघायला मिळाला. लाजवाब फटका बघायला मिळाला बार आमच्या बॅटमधून. तसं पुणे गंगाराम चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र डीप मध्ये येतो. तोपर्यंत चेंडू वेगाने सीमारच्या बाजूला चौकार. चेंडू काढला. काय बॅटिंग करतोय बाळाराम पाटील. जबरदस्त बॅटिंग करतोय. सुरुवात बघा किती चांगली करून दिली. स्वप्नमय सुरुवात 14 धावा. गंगारामला आता मात्र थोडीशी रणनीती बदलावी लागणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. अगस्त संघाची देखील बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. पहिल्या सामन्यात आपण इथं 65 धावा झाल्या होत्या. 66 करायच्या होत्या त्या झाल्या नव्हत्या. गंगाराम पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो टाकायला बाळाराम पाटील. शपल झाले पुणे ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला फेकून देतोय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेपार चौकार. या वर्षीचं बारामची कामगिरी बघितली ना कुठेतरी गणेशची कामगिरी झाकण्याचं काम करतो. काय बॅटिंग करतोय अप्रतिम बॅटिंग करतोय. आणि 50 धावा देखील कुठल्या त्याने या वर्षीचा विचार केला तर या हंगामातील पुणे गंगाराम गोलंदाजी मार्कवर. चेंडू ज्या वेळेला बघितले तर बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना नागाव 40+ संघ नाणेफेकी गमावली आहे. प्रथम बॅटिंग करतोय धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. चेंडू जबरदस्त गोलंदाजी खूप चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळते यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना नागाव संघ बिनगडी बाद आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा एक चांगला स्टार्ट दिलाय.
पण म्हणजे तर गिरीश पाटील यांच्या मातोश्री देखील आमच्यापासून दूर जात आहेत. धन्यवाद आई, तुम्ही या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप तुम्हाला धन्यवाद. तर अगासनचा देखील आपण ओमकार पाटील देखील येतात, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. या ओमकार, किंग ट्रॉफी मध्ये एक सामना जिंकलाय ओमसाई अगासन संघाने. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता यावेळेला. किशोर मुंडे येतोय, अतिशय चांगला गुणवान खेळाडू या संघाचा, एक अष्टपैलू खेळाडू. इथून पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला गणेश पाटील आपण पाहू शकता. चंद्रकांत पाटील शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकता. शॉर्ट लेगला एक क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण, ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहू शकता. शरदला बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्रक्षण आहे, एक क्षेत्रक्षण थोडंसं आपण आता डीपमध्ये आणलं तर एक क्षेत्रक्षण कव्हर रिझनमध्ये, एक स्वीपा कव्हरला. चेंडू बॅकफुटवर जाऊन क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू चालला या वेळेला पॉइंट सीमारेषा पार, दणदणीत चौकार. संख्या धाव करते आपण पाहू शकता 22. या फटक्याने ना गणेश पाटीलला नेहमी धावा दिल्यात. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. 22 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. क्रिकेट किती सहजतेने खेळतात दाखवून देतोय. जुन्या डंबोलीत आपण तर मॅन ऑफ द सिरीज सायकल देखील मिळते, मालिका वीर. गणेश पाटीलने सांगितले होते की इच्छा होती माझ्या मुलाला सायकल घ्यायची आणि ती इच्छा पूर्ण झाली. चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच करतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. सोमनाथचा खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे करतोय. संख्या धाव फलकाला आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा डीप कव्हर रिजन मध्ये. केजू मुंडे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. संपूर्ण संघ आलाय, कारण का बघा रेग्युलर संघ 40+ संघाला सपोर्ट करायला आलात. जी हा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. केजू मुंडे या व्यासपीठावर. किशोर चेंडू यावेळेला ड्राइव्ह केलाय, पिच कव्हर ड्राइव्ह बघायला मिळतोय. गॅप शोधले, चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. जबंत चेंडू फील्ड होईल, 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. 3री धाव देखील पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला केजू आणि त्याचे सहकारी देखील येत आहेत. आपण बघतोय ओमकार देखील येतात, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. केजू म्हणजे स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. किंग ट्रॉफी मध्ये एक सामना जिंकलाय. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी. 26 धावा. आज रेग्युलर संघ 40+चा क्रिकेट पाहायला येतात, नेहमी 40+चे खेळाडू रेग्युलरचं क्रिकेट पाहायला येतात. ओमकार देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, स्वागत आहे ओमकार आपलं देखील. गोलंदाजी मार्कवर किशोर. 26 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. एक षटक पूर्ण झालंय, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. किशोर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. गणेश चेंडू एस्ट्यांचा वेग, फलंदाज बाद, बिग विकेट. गणेश बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज उत्तम पाटील, अतिशय आक्रमक फलंदाज, एक डावखुरा विध्वंसक स्फोटक फलंदाज. संख्या धाव फलकात एक गडी बाद. नागाव संघ प्रथम बॅटिंग करताना 26 धावा आपण पाहू शकता. किशोरला यश मिळाले, दुसऱ्या षटकामध्ये आले. गोलंदाजी करण्यासाठी आपण वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसऱ्या षटकाने यश मिळवून दिलंय. नित्यंत गरज होती ब्रेक थ्रूची आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय किशोरने. स्ट्रायकेला फलंदाज उत्तम पाटील. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात आपण पाहू शकता, त्यामुळे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण इथं क्षेत्रक्षमध्ये बदल
4 बॉल झालेत. विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक किशोरसाठी. बघा, देणाऱ्याने सांगितलं देत जावं आणि घेणाऱ्याने घेत राहावं. पारितोषिक किशोर एंड बदलतो आता. घारुलगाव एंड कडून स्ट्रायकला उत्तम पाणी लाभणं पाहू शकता. विकेट तर एक मिळालोय. चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेला गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. एकच धावमिनिटे धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 27. बघा, मला वाटतं खेळाडूला काहीतरी दुखापत झाली आहे. बघा, जरा पाणी घेऊन जायचं लवकर आणि स्प्रे देखील घेऊन जायचंय. मला वाटतं कदाचित क्रॅम्प आला असावा पायाला. थोडीशी दुखापत, थोडस क्रॅम्प आला होता थोडासा पायाला आणि त्याच्यावरती प्रथमोपचार केलाय. किशोर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला 12. चेंडू यावेळेला आपण तर कार्पेटच्या मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये गेलाय. दीपंत शतषकाला यावेळेला चांगली फेकी होते. गुड थ्रो. एसटी रक्षकाने काय केलं यावेळेला. 2 धावा तर इथं कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅकिंग देतो शरद मुंडे. अप्रतिम बॅकिंग देतोय. बघा किती वेगाने धावले आणि चेंडूला फीड केला, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. तर संख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावा. बाराम आहे. अतिशय चांगली फेकी केली होती. फक्त जर चेंडू पकडला असता आणि जर लावला असता याच्यानंतर फलंदाज बाद देखील झाला असता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलक ते आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावा लागल्या धाव फलकावरती. 14.50च्या सरासरी धावा लागल्यात. विकेट्स हॅड्रिकसाठी आपण तो पारितोषिक आले 1000 रुपयाचं. देणाऱ्याने सांगितलं फक्त गोलंदाजाने हॅड्रिक घेतली की पारितोषिक द्यायचंय, नाव घ्यायचं नाहीये. म्हणजे देणाऱ्याने देत राहावं आणि घेणाऱ्याने घेत राहावं. नाव आपण त्याने गुपित ठेवलंय. तर गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहिजे. किशोरला तर यश मिळालं. तर येणाऱ्या गोलंदाजाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. सुनील येतोय. आज मला वाटतं केशव संघामध्ये नाहीये. एक फिरकीपट्टू आज नाहीये. अतिशय चांगला गोलंदाज. सुनील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला उत्तम डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईनला एक स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण तैनात आहे. अच्छा, सुनील इथून विकेट काही गोलंदाजी करतोय का. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट टर्मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर्स, लॉंग ऑफला क्षेत्रक्षण. पहिला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवतोय. चेंडू जातोय यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळेल. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय.
लालचंद खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. बॅकिंग नाही यावेळेला. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात त्यामुळे पाहू शकता यावेळेला 32 धावा. फटका खूप चांगला होता उत्तम पाटीलचा. उत्तम फटका होता. सुनील पण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आराम पाटीलला पाहू शकता. चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत. क्लास 4Gला देखील भरपूर मेहनत कसरत करावी लागते. खरं डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात असल्यानं पंचांना देखील भरपूर कसरत करावी लागते. सोमनाथ आता कोणत्या पोझिशनला जातात पाहिजे. यष्टिरक्षक बिंदास आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पॉइंटला पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण कव्हर रिजन स्वीपा कव्हर रिजन मध्ये. हा चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू खोदून काढला यावेळेला. वडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे आराम. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवते यावेळेला. फेकिया चूक केली होती. गोलंदाजाने चूक केली. ओर्थ्रोच्या माध्यमातून अजून एक्स्ट्रा धाव मिळते. 3 धावा मिळतात. या धावा कुठेतरी थांबवाव्या लागणार आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगली फेकी केली होती. आरामने अचूक फेकी केली होती वडिश लॉंगॉनवरनं. नितीन जर यावेळेला चेंडू फीड झाला असता ना तर नक्कीच गॅदर केला असता. नक्कीच विकेट देखील मिळाले असते. धावा देखील वाचले असते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 35 धावा. नक्कीच उत्तमने तर आपण तर धावण्याचंच थांबवलं होतं. यानंतर मॅच असणारे स्थिर विपक्ष निळजे दोन्ही संघाचे संघनायक जर आले असतील तर आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू. सुनील गोलंदाजी मार्कवर. सगळा उत्तम. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉनला. किशोर आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकने धावसंख्या मारते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो 36 धावा. थोडंसं नितीनना कुठेतरी आगासा संघ घाई करतोय. जर तुम्ही फीड केलाय चेंडू तर थांबा थोडंसं मित्र म्हणे काही सेकंद मगच फेकी करा. एक्स्ट्रा धाव त्यामुळे गेल्यात मित्र म्हणे 5 ते 6 धावा एक्स्ट्रा गेल्यात त्यामुळे कल्पेश. आणि विकेट देखील तुम्हाला मिळत नाही. मग गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सुनील. पेड बदलतो. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला आराम लांबड पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंगॉन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता तुमच्या समालोचक कक्षांकडून. हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला. बॅकपड जाऊन कट करायचा होता चेंडूला. यष्टिरक्षक बीट होतं यावेळेला. बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. कलेक्टिंग चांगलं करणं फार गरजेचं होतं यावेळेला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सुनील. स्ट्राईकला उत्तम. हा चेंडू उंच गेलाय. लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. किशोर आहे. चूक होणार नाही. बिग विकेट. उत्तम पाटील बॅक टू पवेलियन. सुनीलला महत्त्वपूर्ण विकेट मिळाले. त्यात मला वाटतं केशव सारखा जर गोलंदाज असता फिरकी तर कदाचित वेगळं समीकरण बघायला मिळालं असतं. पण तसं नाहीये. संघ नायकाने मात्र संघ जो निवडला तो खूप चांगला निवडला असेल. उत्तम बाद होतं. नवीन फलंदाज कॅप्टन येतोय मैदानावर यावेळेला मोतीराम पाटील. अतिशय चांगला फलंदाज. संख्या 10 फलकाती 37. एक चेंडू अजूनही बाकी आहे. सुनील हा चेंडू कशा प्रकारे फेकतो की विकेट मिळतोय का पाहिजे. विकेट हॅड्रीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय आमच्या समालोचन कक्षांकडून. स्ट्राईकला आपण पाहू शकता 12. हा चेंडू खूप चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जातो यावेळेला लॉंगॉनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फंबलिंग झालं होतं थोडंसं. लगेच स्वतःला गोठ्रो काय फेकी केली बघा. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळेल या षटकामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 38 धावा. 12.66 सरासरीने धावा कुठल्या आहेत या षटकात. धावा दिल्या सुनीलने फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 9 धावा दिल्या. जबरदस्त कमबॅक केलंय सुनीलने आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळालंय. तर एक सन्मान देखील आम्ही तो घेतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू लिजेंड क्रिकेटर आपण पाहिलं तर केजू मुंडे यांचा देखील
केजी मुंडे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातो. शाखा प्रमुख आपण ते यशवंत म्हात्रे नंदिलगावचे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण केजीचा सन्मान करायचा आहे. अतिशय चांगला अष्टपैलू खेळू, एक सिक्सर किंग म्हणून त्यांची ओळख आहे. नाही, खुल्या गटात मध्ये आपण बघितले तर प्रहार चषक मध्ये देखील त्यांना आपण उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक मिळालं. केजी आपला सन्मान स्वीकारताना एक ब्युटिफुल मोमेंट दिलं जातोय. धन्यवाद केजी, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे खेळाडूंचं ना मनोबल वाढवलं जातं. यावेळी आपण सन्मान त्यांचा आपण मान सन्मान केलं जातं व्यासपीठावर. धन्यवाद केजू. तर जाऊया मॅचच्या दिशेने. दसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 12 यानंतर मॅच असणार आपण इथे शिळगाव विपक्ष निळजे. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मॅच संपल्यानंतर आपण टॉस करू. खरं इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं होतं खऱ्या अर्थाने. कोणत्याही गोलंदाजाने अगासन 40+ हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगली गोलंदाजी केली सुनीलचं मी कौतुक करेल. दबावाखाली गोलंदाजीला आला आणि 90 धावा दिला आणि महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली उत्तमची. इथून कमबॅक करतो का पाहायचा आज. खरं का जी फिरकी पट्टू एक केशव सारखाचा गोलंदाज मित्र म्हणेल असणं माझ्या नीतीप्रमाणे तर फार फायदेशीर ठरलं असतं आज कदाचित या संघाला. काय गोलंदाजी केली ती भगवा चषकमध्ये केशवने. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. स्वतः संघनायक येतोय. प्रशांत म्हात्रेची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. सुनील मुंडे होता भगवा चषक मध्ये सर्वात आपण इथं कमी धावा खर्च केला. केशवने देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती. तर बहाराम येते गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला फलंदाज बहाराम तो बहाराम. चेंडू ऑन साइडला स्वीप केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. दुसरी धाव घातक ठरते का पाहायचंय. फेकी ऑन द स्टंप येणं फार गरजेचं होतं यावेळेला. डीप मधनं धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 40 धावा. जबरदस्त बॅटिंग करतोय बहाराम. तब्बल धावा कुठं आपल्या संघासाठी 11 चेंडूमध्ये आमचे गुणलेखक मला सांगतायत कल्पेश. 25 धावांचं योगदान. खूप चांगली बॅटिंग करतोय. बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षण. वाईड इस्ट लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. योगेश पाटील यांचं देखील आगमन होतोय. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. योगेश चेंडू फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला यावेळेला. स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडंसं फॉर्मलिंग झालं. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 42 धावा. काय बॅटिंग करतोय बहाराम. गोलंदाजी मार्कवर बहाराम टू बहाराम. राईट आर्म ओव्हर मारा करतोय. घरी एंड करून स्ट्रायकरला बहाराम पाडील आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केला यावेळेला. फुल टॉस आहे आणि चेंडू जातो यावेळेला. पंचांचा इशारा काय तर पाहायचाय. षटकार. तीस धावा त्यामधल्या 12 मधल्या टाय होऊन जाते 12 साठी. काय बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग करतोय मैदानावर. चौफेर फटकेबाजी बघायला मिळते. ऑफ साईडला पण स्ट्रॉंग बॅटिंग करतोय. ऑन साईडला देखील स्ट्रॉंग बॅटिंग करतोय बहाराम. पर्यंत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर मारा करतोय. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता यावेळेला. शॉर्ट पिच होता. लवकर शॉर्ट सिलेक्शन केलंय. स्वतःवरती नाराज होतं यावेळेला आपण होतंय बहाराम. धावसंख्या 10 फलकावरती 64% प्रगतीपथावर असताना 48 धावा. सीड संघाचे संघनायक आणि निळजे 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या. चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चालला या बेलला. आपण होते कव्हर पॉइंट सीमारेषा पार. दणदणीत चौकार. धाव फलकाती 52 धावा. 13च्या सरसरणी धावा कुठल्या आहेत. बहाराम
हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला यावेळेला डीप बंद क्षेत्ररक्षक येतोय चंद्रकांत त्यांना बीट करून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारच्या पार चौकार. संख्या धाव फलगती नागाव संघाच्या 56 धावा 16 चेंडू आणि 41 धावांची खेळी करतोय. जर बॅटिंग आवडली असेल आरामसाठी टाळ्या जरूर झाल्याच पाहिजेत. काय बॅटिंग करतोय, प्रतिम बॅटिंग करतोय. अजून एक षटक बाकी नितीन. चला दोन्ही संघाचे संघनायक शिव 40+ संघाचे संघनायक निळजे 40+ संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय बघा. अंतिम कॉल असणारे दोन्ही संघांना निळजे संघाचे महेंद्र महात्रे येत आहेत. स्वागत आहे महेंद्र आपले देखील. अतिशय चांगले सलामीचे फलंदाज आहेत. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. सुनील ज्याने 9 धावांचा षटक फेकले तो पाहायचा आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतो आणि बार आपण पाहतो नॉन स्ट्राईकला स्ट्राईक एनला संघनायक कॅप्टन आपण पाहू शकता यावेळेला मोतीराम पाटील पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पहिला चेंडू यावेळेला ड्राईव्ह करायचा होता व्यवस्थित चेंडू बीड होत नाहीये. चेंडू जातो यावेळेला आपण ते पॉइंटला बीड करून चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट होणार का प्रश्नचिन्ह मिळता. पंचांचा बोर्ड आकाशाकडे फलंदाज बाद सांघिक यश. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू राजीव मडवी येतोय. सांघिक यश मिळालंय. धावसंख्या धावपल कधी 57 कधी स्ट्राईक मिळते. आपण 12 41 धावांची खेळी केली. 50 धावा कुठं कपायचा या स्पर्धेतील. सुनील पुण्याला गोलंदाजी मार्कर ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता. ऑफ साइडला शॉर्ट टर्म बॅकवर्ड पॉइंट कव्हर्स लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. चेंडू जबरदस्त गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज राजीव मडवीला आपण पाहू शकता. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्राईकला राजीव आहे. कव्हर पॉइंट रिझन मध्ये आपण एक क्षेत्र स्वीप कव्हर लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर सुनील राईट आर्म उर्धकडे मार्क होता शकल राजू. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही यावेळेला. पंच करायचा होता बॅकफुट जाऊन थोडंसं दुखापत ग्रस्त आहेत राजू. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 58 चेंडू बाकीत. अजून एक अल्पेश आम्हाला माहिती आहे 3 चेंडू 50 धावा कुठं कापायचा या स्पर्धेतील पहिला फलंदाज ठरतोय कापायचा. श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन आपण पाहतोय. जय गावदे ग्रामस्थ मंडळ नांदिली आयोजित आपण येतोय श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील आपण पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. 2 बलाढ्य संघ एका बाजूला आगासन 40+ तर दुसऱ्या बाजूला नागाव 40+. ड्रेस कोड दोन्ही संघाचे सेम आहेत. सुनील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला बाराम पाटील. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला काढलाय. डीप बंद क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 60 धावा. पहिल्या सामन्यात 65 झाले होते आता 60 झाले आहेत. चेंडू बाकीत अजून एक अल्पेश आम्हाला माहिती आहे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 धावा करायच्यात 50 धावा पूर्ण करण्यासाठी. नित्यंत गरज आता मोठ्या फटक्याची. चला सी 40+ संघाचे संघनायक आणि निळजे 40+ संघाचे संघनायक इथे आलेले आहेत.
2 चेंडू बाकी आहेत. सुनील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कंड मारा करतो. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता 12 आम पाडील 50 धाबा कुठतो का इथं मात्र वैयक्तिक पाहायचंय. हा चेंडू यावेळेला आपण म्हणतोय व्यवस्थित मिडल झाला नव्हता. इथे विकेट मिळू शकतोय आणि विकेट देखील सॅक्रिफाईड केलं जातो यावेळेला. राजीवचा काय गोलंदाजी करतो बघा या षटकामध्ये. सुनीलने ना जबरदस्त गोलंदाजी केली आज या षटकात देखील. त्यांनी धावान आपण म्हणले तर याच दरम्यान जनार्दन पाटील देखील येत आहेत, सोमनाथ पाटील येत आहेत, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. आणि जनार्दन पाटील यांचे सुपुत्र देखील सातत्याने पप्पांना सपोर्ट करण्यासाठी येतात, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता मित्रनाथ पाटील. 4च धावा दिल्यात. काय गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये, हानामारीच्या षटकामध्ये. कारण का बारामसारखा फलंदाज त्याला मात्र थांबवण्यात यश मिळालं. अंतिम चेंडू पचया अंतिम चेंडू ती काय दडलंय. चौकार येतो की षटकार येतो की सुनील डॉट चेंडू फेकतोय. ओ जबरदस्त गोलंदाज, परफेक्ट यॉर्कर चेंडू. चेंडू कार्पेटच्या लॉंगरला गेलाय. चांगलं क्षेत्र, थोडंसं फार्मलिंग झालं यावेळेला. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 62 धावा. 63 धावांचं लक्ष असणार यावेळेला. 5 षटकामध्ये 10.60च्या सरासरी धावा कराव्या लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार. विंदास लालचंदला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग ऑर्डर देखील खूप स्ट्रॉंग आहे. बारामला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. किशोरला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 62 धावाला 63 धावांचं लक्ष आहे. सिल प्लस संघाचे संघनायक तर व्यासपीठावर सन्मान देखील आम्ही काही घेऊ. सुनील मात्र यांना विनंती करतो आपण योगेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू सोनारपाडा यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू आहे अरे मी इलेव्हन सोनारपाडाचे. तर चला दोन्ही संघाचे संघनायक आलेत या टॉससाठी. निजे 40 प्लस आणि आपण येतोय शिव 40 प्लस संघाचे किरण पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. तो टॉस जिंकला आपण आता निर्जय 40 प्लस संघाचे संघनायक महेंद्र काय डिसिजन असणार आहे. आम्ही फिल्डिंग करू पहिला. फिल्डिंग कराल तर विपक्ष संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. ते आम्ही प्रयत्न करू समजा. ते पण बॅट्समन आहेत, आमचे पण चांगले बॉलर आहेत. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल. खूप चांगलं आयोजन आहे, त्याबद्दल मी कमिटीचा आभार मानतो. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. तर संजय आपण बघितलं तर टॉस गमावलं, जर तुम्ही टॉस जिंकलं तर काय डिसिजन घेतलं असतं. आपली बॅटिंगच घेणार. पण बॅटिंग आता देखील तुम्हाला बॅटिंग मिळते. विपक्ष संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवाल. निर्जय 40 प्लस संघ देखील एक चांगला संघ आहे. 60 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. 60 ते 50 धावा. असे कोणते फलंदाज ज्यांनी चांगली बॅटिंग केली तर आपण 60 ते 50 धावा आपण उभाराल. तकदीर आलिमकर, दिनेश काटे आहे. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल. खूप छान आहे. बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्स मधून न्यूज टॉस जिंकलाय. तर किरण पाटील यांचा इथे सत्कार आपण करणार आहोत. संदर्भचे सुनील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर या किरण दादा पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व संदर्भ गावचे, त्यांचा आपण सत्कार करूया. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर
नागाव संघाने 62 धावा कुठल्या 62 मधल्या 45 धावा बाराम पाटीलने कुठल्या नाबाद आणि आता 63 धावा ओमसे आगासन 40+ या संघाला बनवायचे आहेत. निर्जे 40+ संघ टॉस विनय गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. भगवा चषकचा चॅम्पियन संघ होता 32 संघामध्ये. निर्जे 40+ संघ जबरदस्त कामगिरी राहिली होती. जनार्दन पाटील यांनी काय गोलंदाजी केली होती तोही संघ पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला नेक्स्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. विश्वास रसाळ असेल, किशोर पाटील बघा येत आहेत. किशोर पाटील एक आक्रमक फलंदाज आहेत निर्जे 40+ संघाचे. पलावा सिटी मध्ये आपण बघू शॉर्टकट आहे. निजे गावचे माजी सरपंच निवृत्ती पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. निवृत्ती पाटील साहेब माजी सरपंच निजे गाव. चला सामना सुरू करायचा आहे कारण आज एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा होणार आहे. प्रेक्षणीय मॅच मध्ये योगेश पाटील आपण पाहिलं तर प्रशांत म्हात्रेने सुद्धा कमबॅक केलाय नांदिवली 40+ मध्ये आणि महेंद्र म्हात्रे आहेत. नाही नक्कीच ती प्रेक्षणीय मॅच आहे. फक्त त्या मॅच साठी ते त्या संघामध्ये खेळणार आहेत. पहिला चेंडू डॉट फेकला इथे. गोलंदाज आपण पाहिलं तर बालकृष्ण एक चांगला गोलंदाज आहे नागाव टीमचा. भरपूर वेळा आम्ही त्याची गोलंदाजी पाहिली आहे. हा चेंडू वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसरी धाव कदाचित मागात पडू शकते मात्र 2 धावा इथे पूर्ण आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावेने ते खातं उघडलं जातं. ते आगासन 40+ संघाचं खातं उघडलं जातं ते लालचंदचं. बेस्ट बॅट्स पण लालचंद ठरला होता. भगवा चषक मध्ये त्याला सायकल मिळाली होती. लालचंद मुंडे स्ट्राईक एंडला होते. खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळते आणि चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. मुंडे आपण पाहिलं तर भगवा चषक मध्ये खेजू 96 धावा लालचंद मुंडेने कुठल्या होत्या आणि 22 धावांपासून तो थोडासा मागे राहिला मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकच्या रेसमध्ये. नितीन पाटीलचे 122 धावा आपण पाहिल्या. जवळजवळ 25 ते 26 धावा थोड्याशा अपुऱ्या पडल्या. एक चांगला फलंदाज आहे. हा चेंडू वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र डीप मध्ये राजू मडवेत. चांगली फिल्डिंग कारण तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असून फायदा नाहीये. फिल्डिंग खूप मुख्य फॅक्टर आहे. मग 40+ क्रिकेट असो, रेग्युलर क्रिकेट असो किंवा अंडर 21 क्रिकेट असो. 7 धावा धावपलकवती लागल्या आहेत. बिंदास मुंडे आता मात्र प्रथम स्ट्राईक एंडला आलेत. गोलंदाज बाळकृष्ण. फुलटॉस चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. लालचंदने 2 धावेने खातं उघडलं तर बिंदास मुंडे चौकाराने खातं उघडतायत. पण त्यांना माहिती आहे 63 धावा आपल्याला चेस करायचे आहेत आणि अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. मेगा फायनलची मॅच होती भगवा चषक मध्ये निजे 40+ विरुद्ध आकाशन 40+. इथे कदाचित धावचीची संधी होती मात्र पाय स्किड झालाय बघा. बिंदास यांचा पाय स्किड झालाय त्यामुळे कदाचित 2 धावा होणार नाहीयेत. आता 12 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 63 चेस करायचे होत्या. पहिल्या षटकात 12 आल्यात म्हणजे धावांची गती चांगली आहे. 51 अजूनही करायचे आहेत. स्प्रेची मागणी केली आहे. स्प्रे घेऊन जायचे. डीजे
तर या जनार्दन देसले आपलं हार्दिक स्वागत. राजीव मडवी येत आहेत दुसरं षटक घेऊन. अजून 51 धावा आगासनला करायच्या 24 चेंडूमध्ये. बिंदास आणि आपण पाहिलं तर लालचंद मुंडे ही जोडी मैदानात आहेत. धावा होऊही शकतात या खेळपट्टीवर, प्रयत्न करावे लागतील. फुलटा चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक आहेत लालचंद मुंडे. बघा किती वेगाने धावत आहेत. 2 धावा ते सहज पूर्ण करतायत. 63 चेस करायचे आहेत. धावफलक धावा आपण पाहिलं तर 14 धावा झाल्यात. तर 63 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा आतापर्यंत धावफलकात लागल्यात. गोलंदाज राजीव मडवी. ते कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. चौदा धावा धावफलकात लागले आहेत. मोठे फटके मारावे लागतील बिंदासला. जनार्दन देसले साहेबांचं आगमन झालंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुकादम सुद्धा आहेत आणि इथे झेल ड्रॉप झालाय. सिनियर मुकादम. पंधरा धावा धावफलकात लागलेत. 63 चेस करायचे आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्वाची आहेत. फुलटॉस चेंडू होता, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि फलंदाज लालचंद मुंडेची खेळ इथे समाप्त होईल. पहिला धक्का आगासन 40+ संघाला. फटका चांगला होता, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही असंच म्हणावं लागेल, कारण की झेल खूप चांगल्या पद्धतीने तिथे टिपलाय. तर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान स्टँड डायरेक्ट चेंडू लागतोय तर 500 रुपये. जितूरीची निलेश स्टँडला डायरेक्ट चेंडू लागतोय तर 500 रुपये. गणेश म्हात्रे आणि पंडित म्हात्रे यांच्या स्टँडला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर 500 रुपये. बॅनरला लक्षात घ्या. आणि सलग 3 षटकांसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकला 500 रुपये. आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. राजू मडवीला मिळालं यश आणि या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय अनिल सीताराम म्हात्रे साहेबांचं आगमन होतोय, जे विभाग प्रमुख सुद्धा आहेत शिवसेनेचे नांदेडचे. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मात्र इथे मोठे 2 धक्के लागलेत. या अगोदर लालचंद मुंडे आणि आता बिंदास मुंडे तंबूच्या आशाला परततोय. कॅमेरामॅनला विनंती असेल थोडस बघा, सिटी हॅमिंग होतोय मोबाईल. आपण पाहिलं माईक. 63 चेस करायचे आहेत. हॅट्रिकचे अंबाळ्यावर आहे गोलंदाज राजीव मडवी. एक मिडल षटक सुद्धा राजीव मडवीच्या नावावरती या सीझन मध्ये आणि हॅट्रिक सुद्धा बऱ्याचशा आहेत. आणि बघायचं अजून एक हॅट्रिकची नोंद करेल का आयोजकांकडनं 500 रुपये. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाहीये राजीव मडवीची, मात्र गोलंदाजी चांगली झाली आहे. तर पहिल्या षटकात धावा होत्या 12, या षटकात धावा आल्या फक्त 3, म्हणजे धावा झाल्या 15. आणि आता 18 चेंडू मध्ये 48 करायचे आहेत. 18 चेंडू 48. जनार्दन देसले साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत.
शील 40+ विरुद्ध निर्जय 40+ पुढची मॅच मध्ये 18 चेंडूमध्ये आता 48 धावा करायचे आहेत आणि गणेश पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक घेऊन. पहिला सामना अडिवली 40+ संघाने सामना जिंकलाय. संदप संघाला त्याने पराभूत केलं. अठरा चेंडूमध्ये 48 आता करायचे आहेत. सुरेख गोलंदाजी केली राजू मडवीने. फक्त 3 धावा दिल्या. बाळकुरे अनेक हॅट्रिक त्याच्या नावावरती आहेत या सीझन मध्ये. एक मेडन षटक त्याच्या नावावरती आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा राजू मडवीच्या नावावरती आहे. सलग फोर्ट्रिकचा रेकॉर्ड सुद्धा राजू मडवीच्या नावावरती आहे. चला स्पीडअप करा नागाव संघ, थोडीशी घाई करायची. हा चेंडू तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षकाने चेंडूवर यायला होतं. चेंडूची वाट पाहिली आणि आता चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चौकार आलाय. 17 चेंडूमध्ये आता 44 करायचे आहेत. शरद मुंडेच्या बॅट बद्दल चौकार आलाय आणि मोठे फटके तुम्हाला मारावे लागणार आहेत. हे धावा चेस करायचे असतील तर सिंगल डबलने काम चालणार नाहीये. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. मिसफिल्डिंग झाली आहे. बघायचे दुसरी धाव पूर्ण होईल का आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते. 21 धावा 42 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 16 धावा करायचे 42. गणेश चांगली फिल्डिंग. भास्कर आहे तिथे. भास्कर भाने फ्रॉम अडिवली. सबस्टिट्यूट फिल्डर आहेत नक्कीच कारण की खेळाडू कमी आहेत. सुरुवातीला पहिली मॅच अडवली संघ खेळले त्यावेळी त्यांच्याकडे खेळाडू कमी होते. 41 धावा अजूनही करायच्यात. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गणेश किशोर थोडासा संघर्ष करतोय. फुटवर्कचा वापर नव्हता या चेंडू मागे त्यामुळे डॉट चेंडूची समाप्ती होईल. आता 14 चेंडूमध्ये 41 करायचे आहेत. गणेशच्या स्पर्धेत बाळारामची बॅटिंग चांगली झाली मात्र सराव नसेल त्यामुळे बाळाराम बॅटिंगला आले नाहीयेत. जनार्दन पाटील यांचे आगमन होते त्यांचे हार्दिक स्वागत. 14 चेंडू 41. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. तिसऱ्या पंचांची मागणी केली. तर तिसरे पंच आपण पाहिलं तर प्रशांत म्हात्रे मैदानात दाखल होत आहेत. गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला जातोय. तिसरे पंच तुकाराम म्हात्रे होते मध्ये ते अजूनही आले नाहीयेत त्यामुळे प्रशांत म्हात्रे मैदानात जात आहेत. प्रशांत म्हात्रे सुद्धा जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा सुद्धा तिसरे पंच येतात आणि आज त्यांना स्वतः जावं लागते बघा. पण ते सिद्ध होणं गरजेचं आहे. आक्षेप घेतलाय मात्र ते सिद्ध झालं तरच गोलंदाज ब्लॅकलिस्ट होऊ शकतो. कारण 40+ संघटनेमध्ये बरेचसे गोलंदाज ब्लॅकलिस्ट झालेले आहेत ऑलरेडी. तर 14 चेंडू 41 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. अजून एक डॉट बॉल. 13 चेंडू 41. रिची जितू निलेश 11 संघाचे यशस्वी पुरस्कर्ते मॅन फ्रॉम घारिवली. एक उद्योजक सुजित पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत मात्र योगेश पाटील त्यांची वाट पाहतायत आमच्या व्यासपीठावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये आता 41 करायचे ताकासनला. समीकरण थोडंसं महाग झालंय कारण आता शिलगावच्या स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकावली होती नागाव संघाने आणि तोच आत्मविश्वास घेऊन ते श्रद्धांजली चषकमध्ये उतरलेत. पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचे मैदानात. ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
आता करायचे आहेत. बारा चेंडूमध्ये 41 करायचे आहेत. समीकरण थोडंसं आता माग होत चाललंय. कारण गोलंदाजी चांगली पुन्हा राजू मडवी येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. नागाव संघाला एकदा जर तुम्ही संधी दिली त्यानंतर तो मागे वळून पाहत नाही, हे वैशिष्ट्य नागाव संघाचं आहे. डॉट चेंडू, अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 चेंडूमध्ये आता 41 करायचे आहेत बाळूपाडील्या मॅचमध्ये. समीकरण थोडंसं माग झालंय. पहिला सामना अडवली संघाने जिंकलाय. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर तिसरा सामना निर्जे 40+ विरुद्ध शील 40+. पायचीचं स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट राजू मडवीच्या नावावरती. शरद मुंडे बॅक टू बॅबल लाईन. तर 12 मुंडे येत आहेत नवीन फलंदाज. 10 चेंडूमध्ये आता 41 करायचे. बाराम बेडेकर, 10 चेंडूमध्ये आता 41 करायचे आहेत. 15 मध्ये 41 हवे होत्या, 14 मध्ये 41, 13 मध्ये 41, 12 मध्ये 41, 11 मध्ये 41, आता 10 मध्ये 41. म्हणजे मागचे 5 चेंडू आपण पाहिले तर धावच आली नव्हती. आता धाव येते. 2 धावा इथे आता मिळाल्यात भरपूर वेळानंतर, जवळजवळ 5 चेंडू नंतर. 9 चेंडू मध्ये आता 39 करायचे आहेत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आठ चेंडू 37 धावा आता करायचे आहेत. लक्ष्य अशक्य होत चाललंय. ज्या प्रकारे लक्ष्य अशक्य झालं संदर्भ टीमसाठी पहिल्या मॅच मध्ये. हा चेंडू वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळत एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बाराम बेडेकरला 2 धावा मिळत आहेत. 7 चेंडू मध्ये 35 करायचे आहेत. आकाशन 40+ संघाला. फलंदाजी खराब झाली. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या, मात्र त्यानंतर मोठे फटके आले नाहीयेत. इथे आखू टप्प्याचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. 2 धावा इथे पूर्ण आल्या आहेत आणि आता 6 चेंडू मध्ये 33 धावा करायच्या आहेत. लक्ष्य अशक्य होत चाललंय. इतकं सोपं नाहीये खेळपट्टीमध्ये 6 चेंडू मध्ये 33 धावा करायच्या. ते 30 करायचे आहेत. शेवटच्या घेऊन गोलंदाज राजू मित्रनाथ पाटील येत आहेत. 6 चेंडू 33 धावा करायचे आहेत. आकाशनची इनिंग आपण पाहिली तर 8 चेंडू डॉट गेलेत आकाशन संघाकडनं बॅटिंग करताना आतापर्यंत. म्हणजे त्या 8 चेंडू मध्ये 16 आल्या असत्या तर शेवटच्या षटकात कदाचित कमी धावा राहिल्या असत्या, 15-16 धावा राहिल्या असत्या. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. चला नागाव संघ थोडा स्पीडअप करा मित्रनाथ. उत्तम पाटील आपण पाहिलं तर श्रद्धांजली चषक मध्ये अर्धशतक सुद्धा त्यांनी ठोकलं होतं.
आणि ते फलंदाज क्लीन बोर्ड होत आहेत. फलंदाजी जशी आपण नेहमी पाहतो आकाशन फुटबॉल संघाची तशी फलंदाजी झाली नाहीये. भरपूर चेंडू डॉटही गेलेत. तर 5 चेंडू 33. लेग बाईचा इशारा येतोय. सुनील मुंडे आलेत बघा फलंदाजी करण्यासाठी. आपण पाहिलं तर मग अशी केजू मुंडेने चर्चा सुद्धा आम्ही केली आमच्याबरोबर केली की सुनील मुंडे यांना बघूनच मी खेळ सुरू केला, त्यांनीच मला शिकवलं आणि आज केजू खूप चांगले मोठे क्रिकेटर आहेत. याचं श्रेय नक्कीच सुनील मुंडे यांना मिळेल. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि झेल ड्रॉप झालाय. मग आता झेल ड्रॉप झाल्याने काही फरक पडत नाहीये. मित्रनाथ, कारण मित्रनाथला माहिती आता औपचारिकता उरली आहे 3 चेंडूंची. फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत गणेश पाटील आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बारामची खेळी समाप्त. आता ओमसे आगासन रेग्युलर संघाचे कंदे समर्थक सुद्धा आहेत सदा मुंडे आणि आज मात्र बॅटिंग करण्यासाठी ते मैदानात आलेत. जेव्हा जेव्हा आम्ही ओमसे आगासन संघाला खेळताना पाहिले तेव्हा तेव्हा नक्कीच ते त्यांच्या बरोबर असतात. आज मात्र ते 40+ मध्ये खेळत आहेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठी ओमसे आगासन संघ सुद्धा आलेला आहे. त्यांनी एक सामना जिंकलाय किंग ट्रॉफी मध्ये, कोपर संघाला पराभूत केलं आणि त्यांची फाईट खिडकाली किंवा कुणाला काहीतरी पारितोषिक लावते सदा मुंडेला मला वाटतं. तर केजू मुंडे यांच्याकडे बघा सदा यांच्यासाठी प्रत्येक 6ला 500 रुपये आहेत. 2 चेंडू बाकी आहेत, 2 षटकार मारले तर 1000 रुपये मिळू शकतात. सदा चांगले फलंदाज आहेत, क्रिकेट भरपूर त्यांनी पाहिलंय. मात्र चौकाराला केजू नाहीये का पारितोषिक आणि कदाचित हा चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. तर एका चेंडूची औपचारिकता उरले. जवळजवळ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय नागाव संघ. नागाव असाच संघ एकदा जर त्यांना संधी दिली तुम्ही तर मात्र तुम्हाला ते पुन्हा कमबॅक करून देणार नाहीये, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि ते सामना जिंकलाय. काही सन्मान आपल्या व्यासपीठावरती आहेत. मी अनिल म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक अनिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण KDMC मुकदम जनार्दन देसले साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करूया. तर या जनार्दन देसले साहेब आपला सत्कार आपण स्वीकारायचा आहे. सिनियर मुकादम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे चंद्रकांत पाटील याचे आगासांचे आपलाही सत्कार इथे केला जाणार आहे. काळूराम मुंडे यांचाही सत्कार आपण करणार आहोत. आता त्या अगोदर जनार्दन देसले साहेबांचा आपण सत्कार करूया. तसला निर्जय 40+ एक जबरदस्त क्रिकेटर श्रीपद म्हात्रे सरांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. बेस्ट ऑफ लक निर्जय संघ आपल्याला विश्वासाचा रस्सा सुद्धा येते. एक लेजंड क्रिकेटर
त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती गुरुनाथ मडवी उपस्थित आहेत काकडवलचे, त्यांचे सत्कार केला जाईल. मी यशवंत म्हात्रे साहेबांना विनंती देतो की आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ मडवी जे काकडवलचे आहेत त्यांचा इथे सत्कार करायचे. तर या काकडवल संघ सुद्धा एक बळू आपण पाहिलं तर टेनिस बॉलमध्ये खूप मोठा संघ आहे. बल्ली भोईर, महेश मडवी, किशोर मडवी खूप चांगलं क्रिकेट ते खेळतात आणि बल्ली भोईर आमचे खूप चांगले मित्र सुद्धा आहेत. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आकाश